अंगताचा वज्रपंजरू आर्ताचा उदारू नवीन कृपेचा सागरू श्री सर्वेश्वरू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपण एका धार्मिक अशा क्रियेमध्ये सम्मिलित झालो। आपल्या जीवनामध्ये आपण अनेक कार्यक्रम करतो, व्यवहारिक कार्यक्रम करतो, प्रपंचाचे करतो, वाढदिवस करतो, लग्न कार्य करतो, श्राद्ध करतो, दशे करतो, परंतु आपल्या स्वतःच्या आत्म्यासाठी, जीवाच्या उद्धारासाठी जे काही करायला पाहिजे ते म्हणजे परमेश्वराची शरणागती पत्करून एखादा त्या भक्तीमध्ये लीन होण्याचा जो मार्ग आहे, जो आपल्याला परमेश्वराने हितोपदेश केलेला आहे, त्या हितोपदेशाच्या माध्यमातून स्वामी श्री चक्रधर महाराजांचा हा भक्ती मार्ग आहे। 800 वर्षापूर्वी स्वामी श्री चक्रधर महाराजांचा अवतार झाला आणि तेव्हापासून महानुभाव संप्रदायाची विचारधारा चालू आहे। त्याही पूर्वी परमेश्वराचे अनेक अवतार झाले। या सृष्टीचा आरंभ झाला तेव्हापासून ईश्वराचे हे तत्वज्ञान या भारत भूमीवरती आहे। हिंदू संस्कृती आणि त्या हिंदू संस्कृतीच्या नियमानुसार आज जो आईचा संन्यास आहे तो संन्यास काही वेगळा नसून आपल्या भारतीय संस्कृतीच्या नियमानुसार आहे। जसं की ज्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम, तर हा चौथा म्हणजे संन्यास। महाभारतात जरी पाहिलं आपण तर भगवान श्री गोपाल कृष्णांनी पांडवांना राज्य घ्यायला लावलं, युद्ध करायला लावलं, कौरवांसोबत एवढं सगळं राज्य हस्तांतर झालं आणि शेवटी सांगितलं की तुम्ही आता हिमालय पर्वतामध्ये जा आणि त्या ठिकाणी संन्यास घेऊन तुम्ही स्मरण करत करत तुमचं ध्येयक्षेपा। म्हणजेच की शेवटचा काळ आपल्याला परमेश्वराच्या चिंतनात गेला पाहिजे, ही आपली संस्कृती आहे। आणि म्हणून आज आईंनी निर्णय घेतलेला आहे, हा फार महत्त्वपूर्ण आहे। कारण जीवात्मा हा अनेक योन्यांमध्ये जात असतो, अनेक योनीमध्ये परिभ्रमण करतो, परंतु मनुष्य योनी ही दुर्लभ सांगितलेली आहे आणि ती एकदा आपण सोडून दिली, या देहातून गेलो, पुन्हा आपल्याला मनुष्य जन्म मिळेल याची शाश्वती नाही आणि पुन्हा मनुष्य जन्मातच आपला जन्म होईल हे सांगता येत नाही। कारण मनुष्य जन्म हा सुकृताने जोडला जातो, आपल्या पुण्याने आपल्याला मिळतो आणि पुण्यरूप ठेवा जोडण्यासाठी सत्कर्म असावे लागतात। आपण म्हणतो ना सत्कर्माची जोड पाहिजे। सत्कर्म कशाने जोडल्या जातात? जी काही आपल्या मानवी जीवनामध्ये आल्यानंतर आपण जे काही धार्मिक प्रक्रिया करत असतो, अन्नदान करतो, निष्काम निर्हेतुक भावनेतून काहीतरी आपण कोणाला अन्नदानाच्या माध्यमातून आपलं काहीतरी दातृत्व करतो आणि त्यामुळं आपल्याला भजना पूजनाच्या क्रिया घडत असतात। कपडा बरोबर अशा प्रकारे या मानवी जीवनामध्ये आपण आल्यानंतर मानवाचं जे जीवन आहे ते जीवन असं मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे खाचखळगे येत असतात, चढ उतार येत असतात, पण त्यामध्ये प्रत्येक क्षणामध्ये तो परमेश्वर आपल्या सोबत असला, धर्म आपल्या सोबत असला तर धर्म रक्षती रक्षता असं म्हटलेलं आहे की तुम्हाला धर्म हा तारणारा असतो, कोणता कोणाचाही धर्म असो। अर्थात परमेश्वर धर्माचं कार्य वेगळं आहे, देवता धर्माचं कार्य वेगळं आहे। परमेश्वर हा असतो आणि देवता ह्या देवता असतात। देवता ह्या सुद्धा शक्तिवंत आहेत, त्यांच्या भक्तीने सुद्धा फळ मिळतात, त्या सुद्धा तुम्हाला एखादं नवस कार्य केलं त्याही पूर्ण करू शकतात, पण आत्मउद्धार फक्त ईश्वराच्याच माध्यमातून होत असतो। हा सगळ्यात तत्वज्ञानाचा महत्त्वाचा विषय आहे। आता भक्ती ही करत असताना आपल्या जीवनामध्ये आपण हिंसा, अनेक प्रकारचे जे काही दोषरूप आचरण असतात ते आपल्या सोबत असतात आणि म्हणून आपण नरकाकडे वाटचाल असते। कारण प्रत्येक योनीमध्ये जीव हा दोषाने युक्त आहे असं स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं की अंतःकरणामध्ये सातत्याने कोणी एकसारखी भावना ठेवू शकत नाही। कधी भाव आपला उंच होतो, कधी कमी होतो, कधी सत्वरूपता येते, कधी तमरूपता येते आणि म्हणून या त्रिगुणात्मकतेमध्ये आपलं जीवन आपण जगत असतो। संसारामध्ये
आपल्याला कधी तामसपणा, कधी राजसपणा, कधी सात्विकपणा. पण श्रीकृष्ण महाराज म्हणतात की त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुना. ज्या वेळेला तुम्ही संसारिक जीवनाच्या थोडंसं वेगळं होसाल त्यावेळेला आपल्याला परमेश्वराचं सात्विक द्वार आपल्या ठिकाणी निर्माण होत असते. परमेश्वर हा काय आहे? सत्वरूप आहे. त्याला अविक्रिय असं म्हटलेलं आहे. आपल्याला आपल्या मनुष्य जीवनामध्ये विकार कार्य उत्पन्न होतात, समरूप कार्य उत्पन्न होतात, पण परमेश्वर कधीच विकरत नसतो. तो तुमच्या आमच्यापासून वेगळा आहे. कर्मामध्ये कधी बांधल्या जात नाही. आपण कर्मात बांधल्या जातो. आपण मानसिक जरी कोणाचं वाईट चिंतन केलं तर तेही कर्म आपल्याला भोगावं लागतं. कोणाला वाचने वाईट बोललो तर तेही कर्म आपल्यासोबत असतात. कोणाला शारीरिक काही दुःख दिलं तेही कर्म आपल्यासोबत असतात. आणि म्हणून कर्मानुबंधीने मनुष्य लोक कर्मात बांधल्या जातो. पण ज्या दिवशी आपण हे सगळं प्रापंचिक जीवनाच्या वेगळं होऊ त्या दिवशी आपला रस्ता बदलत असतो. त्यालाच आमच्या महानुभाव संप्रदायामध्ये अनुसरण असं म्हणतात, संन्यास असं म्हणतात. त्यालाच आम्ही दैव राहटी असं म्हणतो. ज्या दिवशी तो शरीर हा एक प्रापंचिक भाग आहे, पण आत्मा सगळ्यात महत्वाचा असतो. ज्या दिवशी तो अंतःकरणातून देवाला म्हणतो की देवा आज मी तुला शरण येत आहे, मला आता तू तुमच्या पदरात घे. परमेश्वरा मला स्मरण करत करत माझं देह शेवटाला गेलं पाहिजे, अशी एक मानसिक भावना समर्पित होऊन. आपल्याला काही देवाला आपल्याकडून काही अपेक्षा नाही आहे, काही देव आपल्याकडून काही घेतही नाही, फक्त मनानंच देवाला शरण जावं लागतं. आणि ज्या दिवशी तो देवाला शरण जात असतो त्या दिवशी आंतरप्रक्रिया ही संन्यासाने होत असते. बाह्य तर कपडे बदलणे हा वेश आहे, पण मनातून परिवर्तन काय सगळ्यात महत्वाचं असते की ज्या वेळेला तो देवाला अंतरातून शरण जात असतो त्यावेळेला तो देहात्मा जो आहे तो परमेश्वराला शरण गेल्यामुळे तो जीवाचा न प्रपंचाचा न राहता तो ईश्वराचा होत असतो. त्या देहावर त्या जीवात्म्यावर परमेश्वराचं अधिष्ठान असते. आणि मग जो ईश्वराला शरण गेलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारे दुःख परमेश्वर होऊ देत नाही. म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराजांनी असं सांगितलेलं आहे की जो अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरा. अंतकाळ म्हणजे शेवट कधी नाम येत नसते, पण शेवट आयुष्याचा जो वृद्धाप काळ असतो त्या वृद्धाप काळामध्ये जरी तुम्ही मला आठवलं, वास्तविक पाहता प्रापंचिक जीवनाच्या नियमानुसार ती रिटायरमेंट आहे. संसारामध्ये त्याचा उपयोग नसतो त्या शरीराचा, कारण शरीराचं बळ कमी होते. त्या ठिकाणी आपण शारीरिक कष्ट करू शकत नाही, असं हे उतार वय असते. पण परमेश्वर म्हणतात मला त्याही वयात जरी तू शरण आला तरीही मी तुझा स्वीकार करतो. ही परमेश्वराने दिलेली एक शाश्वती आहे की तुम्ही शेवटच्या टप्प्यात जरी मला अनुसरले तरी सुद्धा मी तुमचा भक्ती मार्गाचा स्वीकार करू शकतो. अनुसरल्यामुळं नेमकं काय होते हे महत्वाचं लक्षण आहे की ज्या दिवशी तो परमेश्वराला शरण जात असतो त्या दिवसपासून आपल्या ज्या मागे कर्माचा फेरा आहे, कर्म म्हणजे देवता, ही देवता आपलं एक कर्म संपलं की दुसरं आपल्याकडून आपण म्हणतो माझ्या एका पाठी एक काय माझ्या दुःख लागले, एका पाठी एक काय मला भोग आले, पण आपण जोडून ठेवलेलं असतं. त्या देवता कर्मानं आपल्याला भोगवतात. पण परमेश्वराला शरण गेल्यामुळे तो कर्माचा भोग ईश्वर तिथे थांबून ठेवतात. आणि मग तो ईश्वराच्या शरण गेल्यामुळं त्या परमेश्वराच्या माध्यमातून त्याचं पुढचं आयुष्य शेवटाला जातं. आणि मग देवता कुठल्याही प्रकारचा दुःख भोग त्या जीवात्म्याला भोगू शकत नाही. जसं एखादा राजा असतो, त्या राजाला जर कोणी शरण गेलं तर दुसरे खालचे त्रास देणारे असतात, त्या राजाच्या भीतीपोटी कोणीही त्याला त्रास देऊ शकत नाही. राजाचं सामर्थ्य आहे. तसं परमेश्वर हा सामर्थ्यशील आहे, या सृष्टीचा नियंता आहे. न या दक्षिण प्रकृती सुयते सचराचर. श्रीकृष्ण महाराज म्हणतात की या ईश्वर परमेश्वर या सृष्टीचा नियंता आहे आणि आपण त्या परमेश्वराला शरण गेल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही देवत्याचा दुःख त्या जीवात्म्याला परमेश्वर होऊ देत नाही. आणि म्हणून उर्वरित जे आयुष्य असते, आता या देहाच्या नंतर पुन्हा परमेश्वर मनुष्य जन्म देतात, पुन्हा मनुष्य जन्म देतात. अनेक जन्म संसिद्ध स्ततो याती परांगती. कुठल्याही पशु पक्षी प्राण्यांच्या किळामुंगीच्या एखाद्या देवता फळाला कुठल्याही न जाऊ देता त्या अनुसरणाचा स्वीकार करतात आणि त्याला पुन्हा मनुष्य जन्म देतात. अपूर्ण राहिलेला योग पुन्हा पुढच्या मनुष्य जन्मात त्याचा पूर्ण करतात. आणि मग तो भक्ती मार्गाच्या माध्यमातून त्या जीवात्म्याचं यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. ईश्वराचं जे परम धाम आहे तिथपर्यंत ईश्वर याला घेऊन जातात. एकापाठी एक मनुष्य जन्म देतात म्हणजे नरकाला जाऊ देत नाही. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य की परमेश्वर जीवात्म्याला नरक होऊ देत नाही, कारण
तो ईश्वराला शरण गेला म्हणून. जसं एखादा राजा असतो तो सदर्थ बलवान आहे, मग एखाद्याने अनेक प्रकारचं ऋण घेतलेलं आहे, कर्ज घेतलेलं आहे, पण ते फिटत नाही त्याच्याकडून, मग तो राजाला शरण जातो. मग राजाला सांगतो की राजश्री, मी की खूप कर्ज घेतलेलं आहे पण माझ्याकडून फिटत नाही, मग आता मला काहीतरी आश्रय द्या. मग राजा त्याला आश्रय देतो. ठीक आहे, तुला कोणी बाहेर निघालं तर मारेल ठोकेल, तू माझ्या राजमहालात राह, तुला कोणी हात लावणार नाही. पण राजा म्हणतो असं नाही, थोडंफार तरी ज्याचं त्याला दिलं पाहिजे. मग राजा त्या ज्याचं कर्ज आहे त्याला सांगतो की तुझ्याकडे काय आहे ते घेऊन ये. मग तो गाय म्हैस ढोरं जे काही असेल तो त्या राजाजवळ देतो. सांगतो की एवढं आहे. मग राजा त्याला काय करतो की एखाद्याचं समजा 1 लाख असेल तर त्याला 1 गाय दिली, 1 म्हैस दिली, हे समजून घे. आता याच्यापेक्षा काहीच नाही, हे थोडक्यात समजून घे. अशा प्रकारे आपण अनंत जन्माचं अनंत युगाचं कर्म आपण जोडून ठेवलेलं आहे. ते एकाएकी नष्ट होत नसते, कारण जीव हा आर्जक आहे. आपण जेव्हा मनुष्य जन्मात येतो, इतर कोणत्या जीवनीमध्ये पाप पुण्याची निष्पत्ती नाही, पण मनुष्य जन्मात आल्यानंतर पाप आणि पुण्याची निष्पत्ती होत असते. आपण याच जन्मात मनुष्य जन्मात आलो नाही, अनेक जन्मात मनुष्य जन्मात आलेला आहे. अनंत जन्माचं पाप आपल्या ठिकाणी आपण जोडून ठेवलेलं असते, कर्म जोडून ठेवलेलं असते, परंतु ते कर्म आपल्यासोबत भोगल्याशिवाय नष्ट होत नाही. परंतु परमेश्वराला शरण गेल्यानंतर ईश्वर देवतांना सांगून आपला जो भोग असतो तो थोडक्यावर निभावून घेतात. थोडंसं दुःख आणलं का त्याच्यातून अनेक कर्म नासून घेतात. आपण परमेश्वराचं स्मरण चिंतन केलं, त्यांनी कर्मनाश परमेश्वर करून घेतात. देवासाठी थोडं दुःख केलं, एखादा डोळ्यातून अश्रू आले आपल्या, त्यांनी आपले कर्मनाश होतात. म्हणजे अशा प्रकारे धर्मरूप क्रियेने आपल्या कर्मांचा ईश्वर नाश करत असतात. त्यासाठी या अनुसरणाची गरज आहे, त्यासाठी भक्तीची गरज आहे. आपल्याला असं वाटत असेल की आता शेवट म्हातारं वय आहे आणि उतार वयामध्ये आपल्याकडून काय होणार आहे, पण अंतरातून देवाला शरण झाल्यानंतर स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात की येथची मोहरची पुरे. अंतकरणातून जर मोहरलेला असेल, देवाला शरण गेला असेल, ती सुद्धा तुमच्या एखाद्या भक्तिरूप क्रियेला पुरत असते, तुमच्या नरकाला चुकविण्यासाठी पुरते. देव त्याच्यातून अनेक प्रकारचे नरक चुकवितात, परंतु आपण काय आहे, आपण आपल्या मोहमाये ममतेने गुरफटलेलो असतो. ही मोहमाया ममता एकाएकी निघत नाही. जसा एखादा वेल असतो, तो झाडावर अटकला असतो, आपण त्याला इकडे वळतो, तो आपल्याला तिकडे वळतो, तो काही त्या झाडातून एकाएकी सुटत नाही. तसं हे शरीरामध्ये आपण गुंतलेलो आहोत ममतेच्या माध्यमातून, आणि ममता ही जीवात्म्याला, त्याच जर आपण ममतेत आपला शेवट केला, शेवटी ममता ही न संपणारी आहे, आशा ही न संपणारी आहे. कधीच आपल्या वासनेला मरण नाही, शेवटपर्यंत ती आपली आशा आकांक्षा शेवटपर्यंत सोबतच असतात, पण त्यालाही कुठेतरी थांबवावं लागतं. ईश्वराला शरण जाण्यासाठी सततम कीर्तयंतो माम, सातत्याने त्या परमेश्वराच्या स्मरणाची, देवदेव पूजेची, ईश्वराची आठवण हे आपल्या प्रापंचिक जीवनातच करता आली पाहिजे. एकाएकी कोणती गोष्ट होत नसते. जसं एकाएकी तुम्हाला डिग्री मिळत नाही, त्याला टप्प्याने जावं लागते, तसं दररोजचं नामस्मरण, दररोजचा धर्म आचरण, परमेश्वराची प्रार्थना, आपल्या दैनंदिन जीवनात अनेक कर्म आपल्याकडून घडतात, अनेक प्रकारचे दुःख आपल्याकडून जोडल्या जातात, अनेक हिंसा घडतात. आपण अनेक आपल्या घरामध्ये दळणकाळण करतो, स्वयंपाक करतो, अनेक प्रकारे कृषी कर्म करतो, कितीतरी हिंसा आपल्याकडून घडतात. मग त्याच्यासाठी आपल्याला प्रायश्चित असलं पाहिजे. आपल्या सांसारिक जीवनातून ते कर्म नष्ट होणार नाही किंवा त्याला उजळले पण येणार नाही, पण परमेश्वराला जर आराधना केली, प्रार्थना केली, आपण त्याला प्रायश्चित म्हणतो. देवाजवळ 2 दंडोत घालणे, हात जोडणे, प्रार्थना करणे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी कोणाचं मन दुखवलं, कोणाला बोललो असेल, हिंसा घडली असेल, कोणाला कशा प्रकारच्या व्यवहारामध्ये खरं खोटा प्रकारचा आपण अनेक प्रकारे व्यवहार करत असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी पापरूप आहे. पापाचं फळ दुःखरूप आहे हे सांगितलेलं आहे, आणि दुःख हे आपल्याला नरकावाचक भोगवले जातात. परंतु हे सगळं जर आपल्याला, जो ईश्वराचा भक्त असतो, जो परमेश्वराचा आचरण करणारा, एखादा नामस्मरण करणारा भक्त असतो, त्याला सुद्धा त्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे का मी ईश्वर भक्त आहे, परमेश्वर हा निष्कलंक आहे, परमेश्वर हा कुठल्याही प्रकारचं अंतकरणामध्ये निर्वैर सर्व भूतेषु यस मामेति पांडव, जसं श्रीकृष्ण महाराजांनी गीतेत सांगितलं.
तसं श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला सूत्रपाठात सांगितले की तुम्ही चतुर्विध भूतग्रामासी अभय द्यावे की गारस स्वेदज अंडज उद्भिद ह्या चतुर्विध खाणी आहे. निष्कारण त्याची हिंसा करू नये, निष्कारण कुठल्या प्राण्यांचं दुःख आपण ओढू नये, निर्वैर सांगितल्याप्रमाणे, किंवा मुंगीचे वैर चिंतू नये. अशा प्रकारचं सात्विक आपलं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. दुसरा एखादा समजा तमरूप असेल तर आपणही त्याच्यासाठी सत्वरूप झालं पाहिजे. तो तमरूप आहे, आपणही जर तमरूप झालं तर दोघंही भांडते अन्यायी असतात. जसा तो भांडण्यासाठी आला, आपण म्हणतो की तो त्याने सुरुवात केली आहे, पण त्याचा तो प्रसव आहे. एखादा जो असतो त्याचा तो स्वभाव आहे, त्याचा दोषच आहे, आणि आपणही त्याच्यासोबत जर तसंच वागलो तर आपणही दोषरूप होतो. म्हणून स्वामींनी काय सांगितलं आहे की भांडणारे दोघेही अन्यायी असतात, एकाला दोष देता येत नाही. म्हणून हे सर्व आपल्याला भक्तीतून शिकता येते, परमेश्वराच्या विचारातून शिकता येते. आपल्या जीवनाला आपल्याला सात्विक मंगळ बनविता येते. आणि म्हणून असा सात्विकतेचा जर आपल्या जीवनाला आचार असेल, आपली एक वाढत वाढत एक आवडी परमेश्वरापर्यंत जात असते. आवडी, गोडी, प्रीती, प्रेम असं अंतःकरणामध्ये वाढवता आलं पाहिजे. जो परस्परात प्रेम करू शकतो, एखाद्याचा आपल्या अंतःकरणात द्वेष असेल, मत्सर असेल, तर तो परमेश्वरापर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही. कारण द्वेष आणि मत्सर हा जीवनाला नष्ट करणारा असतो. सातत्याने मनामध्ये एखाद्याचं वैरचिंतन आहे, तो नसो का असो, पण त्याच्या मनात, आपल्या मनात त्याच्याविषयी वाईट विचार येणे, यामुळे अंतःकरणामध्ये अपवित्र अमंगळता निर्माण होते. आणि त्यामुळे आपण धर्म सुद्धा आचरू शकत नाही किंवा एखादं गुणरूप कार्य करू शकत नाही. आणि म्हणून स्वामींनी सांगितले की अहंकार जो असतो, तो जीवनातला अहंकार जर नष्ट झाला नाही तर अहंकारामुळे जीवनाला आपण अधपतित करत असतो. स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या सन्निधानात भट्टोबास नावाचे स्वामींचे मुख्य शिष्य होते. त्यांच्या मुखात नेहमी ईश्वराचा धावा असायचा, परंतु असा अंतःकरणामध्ये भाव आला की माझ्याशिवाय होत नाही, मीच करणार आहे, माझ्यामुळे सगळं देवाचं चालते, मी सर्व आहे म्हणून समजा व्यवस्थित चालू आहे देव, अशा प्रकारचा भाव त्यांच्या मनात आला. स्वामींनी ओळखला की हा जो भाव आहे हा अहंकारी आहे. अहंकार जर मनात असेल तर धर्माचं आचरण होत नाही किंवा ईश्वराच्या क्रियाती लेखी लागत नाही. त्यालाच आपण हेतुक म्हणतो. ईश्वर मार्गामध्ये असा आहे की एखादी क्रिया जर त्याच्यामध्ये हेतू असला कोणता, माझ्याकडून होते, मी एवढ्या लोकांना अन्नदान केलं, मी एवढ्या लोकांना जीव घालू शकतो, माझ्याशिवाय कोणी करू शकत नाही, मान्यता भाव असेल की कोणी मला मानलं पाहिजे, 4 लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून ती क्रिया असेल, ही क्रिया परमेश्वराच्या लेखी लागत नाही. का लेखी लागत नाही? अभिमान हे जो असतो हा अभिमान रूप क्रियेमध्ये स्वीकार झाला, पण तो परमेश्वरापाशी नाही. कारण परमेश्वर निराभिमान आहे. ईश्वराचं जे मूळ स्वरूप आहे तो निराभिमान आहे, आणि त्या निराभिमान परमेश्वराला निराभिमान क्रिया असली पाहिजे, तरच ती परमेश्वराच्या लेखी लागते. नाहीतर ती क्रिया तुम्हाला फळ मिळेल, हेतुक फळं मिळतात, प्रापंचिक मिळतात, संसारासाठी मिळतात, पण आत्म्यासाठी मिळत नाही. आत्मा जो आहे हा प्रपंचाच्या संसाराच्या वेगळा असलेला भाग. व्यवहार जो असतो तो व्यवहारामध्येच मोडला जातो. व्यवहाराने धर्मसिद्धी होत नसते. एखादी गोष्ट आपल्याला धर्माची करायची असेल तर व्यवहार म्हणून नाही करता येत, धर्म म्हणून करावी लागते. व्यवहार म्हणून जर केला तर तो व्यवहारामध्येच मोडला जाईल. पण धर्म त्याच्या मुळाशी आस्था असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. हे माझ्या साधू संत जे आहेत हे देवाचे आहेत, हे ओळख हा परिचय आहे म्हणून नाही, यांच्याशी ओळख परिचय म्हणून यांचं भजन पूजन करायचं असा भाग नाही. हे परमेश्वराचे भजन पूजन करण्यासाठी असलेले साधू संत आहेत. आस्था प्रेम असलं पाहिजे आणि देवाला स्मरून आपण ती क्रिया करत असतो, म्हणून ती क्रिया निर्हेतुक असते. एखाद्या जीवाचं कधी भजन पूजन होत नाही. स्वामी श्री चक्रधारी सांगितलं की जीव हा सामर्थ्यहीन आहे, असामर्थ्यवंत आहे. जीवाच्या ठिकाणी कोणी सामर्थ्य नाही आहे, कोणी जीव परमेश्वर होऊ शकत नाही, गुरु परमेश्वर होऊ शकत नाही. पण परमेश्वराच्या आचरणाने त्या जीवात्म्याच्या ठिकाणी पात्रता येत असते. आपल्याला पात्र शब्द माहित आहे, आपण म्हणतो दशक्रिया घालायची, किती पात्र घातले. पात्र म्हणजेच की तो परमेश्वराचा साधनवंत आचरवंत असतो, त्याच्या ठिकाणी पात्रता येत असते त्या ईश्वराच्या धर्म आचरणाने, स्मरणाने. त्यामुळे आपल्याला त्या एखाद्या सत्पात्राच्या ठिकाणी जर भजन घडलं तर विशेष प्रकारचं एक पावित्र्य गुणता आपल्याला प्राप्त होते. पावित्र्य म्हणजे पुण्य मिळत असते. ते पुण्य आपल्याला जीवनासाठी पुढच्या सुद्धा जन्मामध्ये आपल्या उपयोगी असते.
कारण ईश्वराची थोडीशी जरी क्रिया आहे ती आपण जर आपल्या व्यवस्थितपणानं निर्हेतुक आचरल्या गेली, असं म्हणतात की शीत प्रवेशन जरी झालं तर मेरू यसने घोमटे. एखाद्या आचरणवंत ज्ञानियाच्या ठिकाणी आपलं भजनाचं शीत जरी त्यांनी स्वीकार केलं तरी पर्वतासारखं घोमटं त्याच्यातून म्हणजे पुण्य मिळू शकते. पण ते क्वचित ते घडण्यासाठी सुद्धा योग लागतो. ती घडण्यासाठी सुद्धा तशा प्रकारची अंतःकरणामध्ये भावना लागत असते की देवा मला तुमच्या ठिकाणी भजन पूजन घडलं पाहिजे, चांगल्या साधू संतांचा भजनापूजनाचा योग आला पाहिजे, मला आपलं निज प्रेम झालं पाहिजे, मला परमेश्वरा आपलं सन्निधान मिळालं पाहिजे. ही एक अंतःकरणात भावना असली पाहिजे आणि भावनेने परमेश्वर क्रियेचा स्वीकार करतो. म्हणून आमचे श्री नागदेवाचार्यांनी असं म्हटलेलं आहे की भावहीन तो दैवहीन. भावना जर नसतील आपण दैवाला हीन केलेलं असते आपल्या हाताने. कारण भाव हा निर्माण करावा लागतो. जसं एखाद्या प्रापंचिक गोष्टीविषयी, मुलाबाळाविषयी तुम्हाला भाव असतो, भावना असतात, विरह असते, दुःख असते, तसाच ईश्वर भक्ती मार्गात सुद्धा हा आपल्याला आत्मिक भाव निर्माण करावा लागतो. जो निर्माण करत असतो भाव, ज्याच्या हृदयामध्ये भाव आहे, भक्ती आहे, त्याचा स्वीकार ईश्वर लवकर करतात. आणि म्हणून ईश्वरासाठी लेखी लागण्यासाठी स्मरण असलं पाहिजे. स्मरणाशिवाय परमेश्वराचं तुमचं नातं जुळत नाही. ज्याच्याजवळ ईश्वराचं नाम आहे ते नाम पवित्र आहे. या नामापेक्षा जगामध्ये दुसरं कोणतं श्रेष्ठत्व नाही. जसं तुम्ही एखादी मुलगी एखाद्याच्या घरी दिली तर तुमचा संबंध जोडला जातो, नातं होतं तुमचं चालू होऊन जाते. तसं परमेश्वराचं काहीतरी साधन आपल्याजवळ पाहिजे ना, तरच नातं जुळेल की नाही. म्हणून नाम हे ईश्वराचं नातं जोडण्यासाठी, तुमचा संबंध जोडण्यासाठी दिलेलं एक साधन आहे. आणि तो साधन तुम्हाला आचरावं लागत असतं. ज्या दिवशी आपण साधन आचरत नाही त्या दिवशी त्याचं आणि आपलं नातं तुटत असते. जसं मुलगी नांदायला गेली, नांदली नाही, घरी परत आली तर नातं तुटलं. तसं देवाचं साधन आहे, हे साधन तुम्ही आचरलं पाहिजे. मग ग्रहस्थाश्रम धर्मातही ते तुम्हाला आचरावं लागतं. आपल्याला आपल्या शारीरिक सुखासाठी, शारीरिक सवयीसाठी आपण सगळी बरोबर आपली व्यवस्था करतो. सकाळी आपलं आंघोळ करणे, झोपणे, शरीराच्या सगळ्या व्यवस्था परिपूर्ण करतो. याला अष्टस्वभाव म्हणतात. क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा हे अष्टस्वभाव. याच्यात काही कमी अधिक करतो काय? दररोजची झोप घेतो, दररोज जेवण करतो, आंघोळ करतो. आपले दैनंदिन विधी आपण कधी पाळत नाही, म्हणजे टाळत नाही. तसं स्वामींनी सांगितले की ज्या स्वभावाप्रमाणे तुम्ही ज्या वेळेला स्वभाव प्रगटे तै जीव म्हणजे, असं स्वामींनी सांगितलंय की ज्या स्वभावाच्या तुम्ही आहारी जाता आणि स्वभावाप्रमाणे वर्तन करता, तो स्वभाव जसा प्रतिदिनी आहे, स्वभावाला टाकता येत नाही. हे जे शारीरिक स्वभाव आता सांगितले, झोप दररोज लागणार आहे, जेवण दररोज करावं लागते, क्षुधा, पिपासा, मलमूत्र ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तसं दैनंदिन जीवनामध्ये भक्तिरूप कार्य असल्याशिवाय ईश्वराची क्रिया लेखी लागत नाही. यासाठी आंतरिक आनंदाचं द्वार आपल्या अंतःकरणामध्ये सांसारिक सुखाच्या अपेक्षा असतात त्या आपल्याला आपल्या प्रपंचाने मिळतात, त्या आपल्या कर्माने मिळतात. त्यासाठी देवधर्म करण्याची गरज नाही. कारण देवाने मनुष्य देह युक्त दिलाय तुम्हाला. डोळे दिले, कान दिले, नाक दिले, हात दिले, चातुर्य दिलं, बुद्धी दिली, सगळं काही आपल्यापाशी. याने आपण सहज प्राप्त करतो. स्वामींनी सांगितलंय ते सकाळी कर्मवशीची पावेल. एकदा स्वामी कनाशीची लीळा आहे. तो ब्राह्मण त्यांनी देवाला घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर आग्रहपूर्वक स्वामी श्री चक्रधरांना स्नान, संध्या, भजन, पूजन आग्रहपूर्वक सगळ्या विधी व्यवस्थित केल्या. त्याला मूळ बाळ नव्हतं, त्याला जमीन जमला होता. लोकांनी त्याचा जमीन जमला दाबून ठेवला, त्याला देत नव्हते वापस. धन दुप्त नव्हतं, पण देवाला तर मागायचं आहे. पण त्याने ती क्रिया केली सगळी आणि केल्यानंतर देवाला देव प्रसन्न झाले त्याच्यावर कनाशीला. तर स्वामी म्हणतात मागा काही मागायचे. तो म्हणतो की सुने हाती तक्र भातू, मला सून पाहिजे म्हणजे मुलगा आला. मुलगा नव्हता, सून मागितली म्हणजे मुलगा आला. तक्र भात म्हणजे दही दुभतं पाहिजे तर ढोरं आले. आणि शेताच्या कोनटा, शेत पाट्या मागितल्या म्हणजे शेताची जमीन पाहिजे. तर त्यामध्ये त्यांनी एका एका सगळंच मागून टाकलं. जमीनही मागितली, मुलगाही मागितला, धन दुभतही मागितलं, धनकन मागितलं. देव म्हटले हे सगळं मिळेल, आणखी काही मागा. तो म्हणतो नाही देवा मला हेच पाहिजे. देव म्हणतात आम्ही हे देऊ तुम्हाला, आणखी काही मागा, पण ईश्वरा तू मला प्राप्त झाला पाहिजे. मी नरक चुकले पाहिजे,
मला या भवचक्रातून माझी सुटका झाली पाहिजे, मला दुःखापासून सोडवलं पाहिजे, काहीतरी मागाव ना. पण ते काही मागितलं नाही. हे जीवाचं स्वरूप. जन्मोजन्मी आपण संसार केलेला, त्या जन्मोजन्मी अनंत जन्मात प्रपंचामध्ये आपण आहोत. हा जन्म गेला, पुढचा जन्म आहेच, प्रपंच संपलेलाच नाही. पण ज्याला यातायात दुःख यातना पारुखायचे असतात, तो परमेश्वराचा संग करतो, भक्तीचा संग करतो, देवाचा संग करतो. त्यामुळे आपली पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हा जो एक सिद्धांत आहे, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, यालाही कुठेतरी काही बंधनाचं असेल ना. म्हणून ते बंधन म्हणजेच धर्म आहे, ते बंधन म्हणजे ईश्वराचं नाम आहे. त्या परमेश्वराला जो शरण जातो तो आपले यातायात पारखतो, तो आपला हा कर्मबंधनाचा फेरा प्रतिबंध करतो. आणि म्हणून त्यासाठी ईश्वर शरणागतीची गरज आहे. एकदा तुम्ही या मनुष्य जन्माला सोडून गेले, पुन्हा तुमच्या ठिकाणी तो योग येणे नाही. का? पुढचा मनुष्य जन्म येईल आपल्या हाती नाही. पण जर या जन्मात तुम्ही ईश्वराला शरण गेले तर निश्चितच पुन्हा मनुष्य जन्म देऊन अपूर्ण योग पूर्ण करतात आणि मनुष्यापाठी मनुष्य जन्म ईश्वर देतात आणि त्याला भक्ती मार्गाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नेत असतात. त्यासाठी सन्निधानामध्ये म्हणजे आपल्या या मनुष्य जन्मामध्येच आपल्याला धर्म आचरण्याची गरज असते. हा धर्म आपल्यासाठी रक्षक आहे. धर्म आपल्याला जीवनामध्ये आपलं कर्म दाखवून देतो. जसं आपण डोळ्याला बघू शकत नाही, आपला डोळा आपल्याला दिसत नाही, आपण आरसा घेतो, आरसा घेऊन आपला डोळा पाहतो. कवनी की साधने करून डोळ्यानीची डोळ्या ते देखता हो. आपल्या डोळ्याला आपण पाहतो आरशानं, आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यातली घाण दिसेल, पण आपल्या डोळ्यातली घाण आपल्याला दिसते का? नाही. आपण साधनाचा वापर करतो. तसा आपल्या आत्म्याचा दोष आपल्याला दिसत नसतो, पण ज्याच्याजवळ धर्म असतो, ज्याच्याजवळ ईश्वराचा विचार असते, ज्याच्याजवळ समजून घेण्याची क्षमता असते, त्यालाच आमच्या स्वामींनी संयमितपणा असं म्हटलेलं आहे, मात्रा असं म्हटलेलं आहे की आपल्या स्वभावाला मात्रा आपल्याला देता आली पाहिजे. मात्रा म्हणजे मफितपण, मात्रा म्हणजे संयमितता, ही मनुष्य जीवनात आपल्याला आणता आली पाहिजे. नियंत्रण आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्या स्वभावावर, आपल्या चालण्यावर, आपल्या बोलण्यावर, आपल्या वागण्यावर, आपल्या कृतीवर आपल्याला नियंत्रण करता येत असते, त्याला ईश्वर भक्त म्हणतात. तोच भक्तीनं परिपूर्ण असू शकतो, तोच संयमितपणा आणू शकतो, कारण त्याला धर्माची भीती आहे. मी जर माझ्या स्वतःच्या आज्ञे मनाप्रमाणे वागत गेलो, स्वतःच्या जीवमतीनं वागत गेलो, जीव स्वरूपाच्या आहारी गेलो, इंद्रियाच्या आहारी गेलो, तर निश्चितच मी ज्या परमेश्वराचा भक्त आहे तो दुखवेल. जसं तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये म्हणतात की बाप चांगला आहे आणि बापाच्याच पायावर पाय ठेवून पोरगा चालतो. एखाद्या सत्कीर्ती चांगल्या माणसाविषयाचे उद्गार काढत असतात की नाही वा खूप यांनी नाव कमवलं, जसं वडिलांनी चालवलं तसं मुलांनी चालवलं. पण तोच मुलगा ज्यावेळेला बापाच्या पायावर पाय ठेवून चालत नाही, काहीतरी वेगळं वर्तन करतो, त्याला चार लोक बोलणारे बोलतात की नाही हा काही व्यवस्थित नाही, हा चांगलं चालवत नाही, त्याचा वडील चांगला होता पण याने काही चांगले पण ठेवलं. ही जशी तुम्हाला सांसारिक जीवनात अपेक्षा असते, तसं परमेश्वराला सुद्धा आपल्याकडून अपेक्षा आहे की परमेश्वर जसा चांगला आहे, तो कसा आहे, तो नीतिमंत आहे, तो कसा आहे, तो नीतीनं वागणारा आहे, अनितीचं वर्तन त्याच्या ठिकाणी नाही. आणि तीच अपेक्षा आपल्याला ईश्वराला आपल्याकडून असते की माझा भक्त सुद्धा तसा असला पाहिजे, त्याच्या ठिकाणी सुद्धा नीती असली पाहिजे, त्याच्या ठिकाणी दुसऱ्याला समजून घेण्याची क्षमता असली पाहिजे, पात्रता असली पाहिजे, अंतःकरणामध्ये जे आचरण करतो त्याच्यासाठी यथार्थपर असलं पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं जीवनामध्ये तुम्ही प्रपंचामध्ये सुद्धा एखादी गोष्ट कमवत असताना, जोडत असताना सत्य अर्ज व्हावे, सत्यता असली पाहिजे. त्या जोडण्यामध्ये, कमवण्यामध्ये सत्यता पाळता आली पाहिजे. सत्यता जर नसेल, केवळ अनिती असेल, ते अनिती त्याला अनितीच म्हणतात. ते अनितीचं धन टिकत नाही असं म्हणतात ना. जसं 3 पिढ्या चालते पुढे नष्ट होते. पण ज्यामध्ये सत्वता आहे कमवण्यामध्ये, आपण जे कमवतो त्याच्यामध्ये 100% आपला आहे, पण 10%, 5% त्याच्यात देवाचा हिस्सा आहे. त्याशिवाय ते सात्विक होऊ शकत नाही. ते धन, तो पैसा, ते द्रव्य सात्विक होणार नाही. पण जीवाचा स्वभाव कृपण आहे, वंचक आहे. तो म्हणतो हे सगळं माझंच आहे, दुसऱ्याचं आहे तेही माझंच आहे, तिसऱ्याचं आहे तेही माझंच आहे, घरातलं आहे ते माझंच आहे. आणि माझं म्हणण्यामुळं आपण आपल्या जीवनाच्या ठिकाणी नैश्वरता प्राप्त करतो. नुसतं प्रपंचालाच नाही, आपल्या जीव स्वरूपाला नैश्वरता आणली, नरकाकडे वाटचाल केली. त्यामुळे हे नरकाचे द्वार, अनितीचे द्वार,
यामुळे जीवनामध्ये अनेक नरक आपण जोडून ठेवतो. परंतु जर सत्संग असेल, जीवनामध्ये जर अनितीचं वर्तन असेल, तर एक सात्विक जीवन आपण कर्माने जोडत असतो. संस्काराचं बीज आपल्याला याच जन्मामध्ये जोडता येते. उदाहरण देतो की जसं एखादी गाय आहे, तुम्ही रस्त्याने चालले, ती गाय सहज तुमच्याजवळ खेटून तुम्ही अंगावर त्याचे हात जरी फिरवला, एखादा बैल असतो त्याच्या अंगावर हात फिरवा, कधीच तुम्हाला मारणार नाही. एखादा बैल तुम्ही 10 फुटावून पहा, तिथून तुमच्याकडे शिंगाने तो अनुकार करतो, तिथून तुमच्या अंगावर तो धावत येतो. काय येतो? त्याच्या ठिकाणचा जो संस्कार त्याने पूर्वी मनुष्य जन्मात जोडलेला असतो. एखादं कुत्र सरळ जाते, एखादं लांबूनच तुमच्या अंगावर येते. वाईट संस्कार जो इथे जोडणार आपण या योनीमध्ये मनुष्यात, तो प्रत्येक योनीत तुमच्या सोबत असतो. मग इथे दुःख रूपत आहे, तिथे त्याला त्या योनीत ते दुःख भोगावं. अंगावर कुत्रा आल्यानंतर तुम्ही काय करणार? हातात मोठा दगड घेणार, त्याला दगड फेकून मारणार, त्याला दुःख होणार की नाही? पण ते दुःख त्यांनी जोडलं ना, तो संस्कार इथे जोडला आपण. दुसऱ्या कोण्याही योनीमध्ये जोडण्याची क्षमता नाही. पण मनुष्य जन्म हे जोडण्याचं द्वार आहे. मनुष्य जन्मात पाप पुण्याची निष्पत्ती होते, पण ती निष्पत्ती इथं जोडली. कशामुळे जोडली? विवेक तुम्हाला देवाने दिलेला आहे, बुद्धी दिलेली आहे, मन दिलेलं आहे, पण तरी सुद्धा आपण त्याप्रमाणे वागत नाही. मनामध्ये सुविचार आपल्या कधी येत नाही. वाईट विचार किंवा वाईट दृष्टी किंवा वाईट प्रकारचं आचरण असल्यामुळं आपल्या ठिकाणी ते वाईट संस्कार जोडले जातात. सहज जरी कोणी बोललं तर आपण पटकन त्याला विरुद्ध उत्तर देतो, आणि त्यामुळं ही जीवनाला एक वेगळी सोय पडत असते. आणि म्हणून सात्विकता आपल्या शब्दाने जर दुसऱ्याला तोषविता आलं, यासारखं दुसरं कोणतं जीवन नाही. फार काही त्याला आचरण नाही, पण धर्म जर ज्याच्याजवळ असतो त्याला ही गोष्ट लक्षात येत असते. जसा आरशाने आपला डोळा दिसला, तसा धर्माने आपला दोष आपल्याला दाखवता येतो, आपला दोष आपल्याला दिसत असतो. याला आमच्या शास्त्रात असं म्हणतात, आत्मेनेची आत्मीयते देखता होय. हे ईश्वराचं ज्ञान आहे, हा ईश्वराचा विचार आहे, हा ईश्वराचा धर्म आहे. हा आपल्याला आपल्या दोषाचं जाणीव करून देत असतो. जसं खेळणारे दोघं असतात, दोघांच्याही लक्षात येत नाही चूक, त्याच्यासाठी अंपायर ठेवावा लागतो. तर अंपायर त्याला सांगतो, पंच सांगतो की हे तुझं चुकलं. तिथं पंच आहे, पण इथं पंच म्हणजे आपल्या जीवनामध्ये ईश्वराचा धर्म आहे. तो आपल्याला दाखवतो की नाही, मीही कधीतरी चुकलो असेल, माझ्याही ठिकाणी काहीतरी चूक झालेली असेल पूर्वी, आहे की नाही? आणि म्हणून सहन करता आलं पाहिजे, सामावून घेता आलं पाहिजे. आणि सामावून घेणे हे आईचं कर्तव्य आहे. सामावून घेणे हा आईच्या स्वरूपीचा असलेला गुण आहे. म्हणून परमेश्वराला आई म्हटलेला आहे, परमेश्वराला माऊली म्हटलेला आहे, आईची उपमा दिलेली आहे. जसं माता आहे, मातेचे स्नेह हे नैसर्गिक सांगितलं. स्वामी श्री चक्र म्हणतात की आईचं स्नेह हे नैसर्गिक असते, त्याला कधीच तुम्हाला उत्पन्न करावं लागत नाही. आईच्या स्नेहाला मुलाविषयी भावना उत्पन्न कराव्या लागत नाही, त्याला काही भाव उत्पन्न आपाप निर्माण होते. आपाप एखाद्या मुलाला लागलं तर आईला आपाप अंतकरणाला झळंब येतो. तसं ईश्वर सुद्धा तुमच्याविषयी झळंबलेला आहे, ज्याला दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू आपण म्हणतो. पण ते विशेषण त्या प्रत्येकाच्या ठिकाणी आपण शोधता आले पाहिजे. नुसतं म्हणणं हा भाग वेगळा, पण साक्षात परमेश्वर दयाळू आहे का? तो आहे तो कोणता आहे? त्याचं काय कार्य, याचं लक्षण काय, हे आपल्याला समजलं पाहिजे. वास्तविक या जगामध्ये एक ईश्वर आहे. सगळं जग म्हणते की एकच परमेश्वर आहे, पण ती एक परमेश्वर कोण आहे म्हणून तोही जाणता आला पाहिजे. तो आपल्या ज्ञानाने, आपल्या विवेकाने आपल्याला जाणता येत असतो. जर आपण त्या धर्माच्या ठिकाणी थोडासा विचारपूर्वक विचार केला, आपलं तत्वरूपतेनं पाहिलं, तर तुमच्या लक्षात येईल. जसं तुम्ही शेतीमध्ये काय बीज पेरायचं आहे, कोणतं बियाणं पेरायचं आहे, हे कसे निकष लावून त्या ठिकाणी ते बीज पेरता, तसं एखादं कर्म आचरण करायचं आहे. कर्म सुद्धा मी जे करतोय किंवा धर्म सुद्धा जो आचरतोय, तो मी कसा आचरला पाहिजे, त्याच्याने मला कोणतं फळ मिळणार आहे, याची जाणीव तुमच्या जीवनात असली पाहिजे ना. याला आपल्याला सत्यता पडताळता आली पाहिजे ना. तिथं जसं अंकुरित झाल्यानंतर, चांगलं कणीस आल्यानंतर ते आपल्याला असं वाटतं हे फळ चांगलं आलं, तसं इथं सुद्धा एक धर्माचं बीजारोपण आहे. हे धर्माचं बीजारोपण जर आपल्या अंतकरणात झालेलं असेल, उत्तमपणाचं बीज असेल, फळ सुद्धा त्याला उत्तम येणार आहे. आणि म्हणून स्वामी श्री चक्रांनी असं म्हटलंय की दया वृक्षाची साली गोडी, दयाचे फळ ते सावयाची गोड. ज्या एखादं झाड आहे त्याचं जर सालच गोड लागते खायला, त्याचं फळ किती गोड असणार आहे. तसं ज्याचं साधन गोड आहे त्याचं साध्य हे गोड असणारच आहे. आणि म्हणून साधनाची प्रतीती पाहिजे. विश्वास ठेवणं हा भाग वेगळा आहे, विश्वासानं करणं हा भाग वेगळा. मी सांगेन तुम्ही असं करा, तुम्ही केलं, ही विश्वासाची गोष्ट झाली.
पण स्वामी श्री चक्रधर म्हणतात तुम्ही विश्वास ठेवू नका, प्रतीती घ्या. भक्तीची सुद्धा प्रतीती आली पाहिजे. आत्म्याच्या ठिकाणी स्वस्थता, समाधानी क्रियेच्या ठिकाणी सत्वता ही बांधल्या गेली पाहिजे. अंतःकरणामध्ये धर्म रुजल्या गेला पाहिजे, तर त्या धर्माचं कार्य म्हणावं, तर ती आपली आचरणाची पद्धती म्हणावी. वरवडे हा धर्म आचरला जात नसतो, पण तो वरवडे जर आचरला तर अंतःकरणात आला पाहिजे. सुरुवात वरवळ्यानंच होईल, पण अंतःकरणात आणता आला पाहिजे ना. अंतःकरणात आणण्यासाठी आपल्याला विधी असतात, ते विधी टिकून ठेवावे लागतात. देवपूजा आहे, तुम्ही आज केली 8 दिवसाने केली आणि 7 दिवस राहिली मधातली, तो विधी टिकवला जात नाही. विधी हा भावनेला टिकवत असतो. भाव कमी अधिक होतो. आज आहे म्हणून तो भावनेतून केली, उद्या तो भाव नसतो. कधी कधी आपल्या अंतःकरणात परमेश्वराशी फार उच्चंबळ येतो, कधी अश्रू येतील, पण उद्या ते अश्रू असतात डोळ्यात असतील राहत नाही. पण तो विधी जर असेल सातत्याचा दररोजचा, तर भाव मात्र आपल्यासाठी टिकून राहत असतो. म्हणून देवाला दंडोत करणे, स्मरण करणे, उपहार दाखविणे, प्रायश्चित करणे, अंतःकरणात हात जोडून देवाची प्रार्थना करणे, या गोष्टीमुळे आपला आंतरिक ओलावा टिकून राहत असतो. धर्म हा हृदयामध्ये टिकून राहत असतो. धर्माने आपलं रक्षण करावं, आपण धर्माचं रक्षण करावं. त्यामुळं संसारालाही प्रोटेक्शन आहे, तर आपल्या आत्म्यालाही प्रोटेक्शन आहे. संसार आपण इथे सोडून जाणार आहे. सत्य आणि अनृत्य ह्या 2 गोष्टीशिवाय व्यवहार होत नाही. खरं आणि खोटं आहे की नाही. नुसतं सत्य म्हणाल तर सत्य म्हणजे धर्म असतो. समजा तुम्ही एका रुपयाची वस्तू आणली, एकाच रुपयाला विकली, तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल का? तुम्हाला 1 रुपयाची वस्तू 2 रुपयाला विकायला लागेल, त्याचा नफा घ्यावा लागेल, म्हणजे पुढच्याला खोटं बोलावं लागेल. याचं नाव आहे व्यवहार. व्यवहाराने व्यवहार सिद्धी जाईल, व्यवहाराने धर्मसिद्धी जात नाही. धर्मामध्ये तसं नाही. तुम्हाला 1 रुपयाची वस्तू आहे, तर धर्मात 1 रुपयाला. तुम्ही 1 रुपयाची गाठी जर आणली वृद्धपुराहून, तुम्हाला 1 रुपयाला द्यावं लागेल. इथं आणून 2 रुपयाला देता येणार नाही. तुम्हाला दोष आहे की नाही. घेणाऱ्याला काही नाही, पण देणाऱ्याला दोष आहे. म्हणजे त्याच्यातून व्यवहार झाला, धर्म झाला नाही, तुम्हाला फळ काही मिळणार नाही. धर्म हा सत्याकडे वाटचाल करणार असतो, आणि म्हणून धर्म ही सत्याची बाजू आहे. हळूहळू व्यवहारातून आपल्याला त्या सत्याकडे वळता येत असते. आणि सत्यामध्ये सुद्धा धर्म हा आपल्या अंतःकरणाला, आत्म्याला वृद्ध करणारा असतो. आत्मा कसा आहे? आत्मा हा मलिन झालेला आहे. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, आपण कर्मामुळे बंदिस्त आहोत, कर्मामध्ये मलिन झालेलो आहोत. पण या मलिन अंतःकरणाला शुद्ध करण्यासाठी प्रापंचिक आपल्यापाशी कोणता उपाय नाही, व्यवहारामध्ये कोणता उपाय नाही, तुमच्या इतर कोणत्याही साधनाने तुम्ही त्या अंतःकरणाला शुद्ध करू शकत नाही. भक्ती असं एक द्वार आहे, प्रार्थना ईश्वराची असं एक द्वार आहे की ते आत्म्याला शुद्ध करत असते. आत्मा शुद्ध होणे म्हणजेच कर्म त्या जीवात्म्याचे नष्ट होणे. ते कर्म नष्ट होण्यासाठी सामर्थ्य असावं लागतं, आहे की नाही. कर्माला शुद्ध करण्यासाठी सामर्थ्यही तसंच पाहिजे ना. जसं तुम्ही आज वेगवेगळ्या साबणे वापरतात, ही नाही ती नाही ती नाही, मग अत्यंत साबण चांगली, मग आता आला निघाला, त्याच्यामध्ये समजा अत्यंत कपडे चांगले निघतात, त्याच्यात जशी चॉईस आहे. तसं धर्म सुद्धा जिथे विशेष प्रकारचं ईश्वराचं सामर्थ्य आहे, त्या नामाने आपल्या अंतःकरणात शुद्धता येत असते. नामे पाप जळे, भवाब्दी वितळे, शत्रू कदा नातळे, आले विघ्न टळे, महाभय पळे, वागेश्वरी पांगुळे. नामाचा महिमा विधीशी नकळे, मोक्षापदी जारुळे, ऐसे नाम जपा तुम्ही बहुबळे, घ्या मुक्तीचे सोहळे. या नामाने अशा प्रकारे महापापाचा सुद्धा नाश होत असतो. हे पाप आपल्या ईश्वराच्या नामाने नसतात, आणि म्हणून ईश्वराचं नाम महत्वाचं आहे, त्या परमेश्वराची साधना महत्वाची आहे, आणि आपला प्रपंचही महत्वाचा आहे. पण प्रपंचाबरोबर धर्म असणं महत्वाचं आहे. म्हणून स्वामी श्री चक्रधरांचा असा हितोपदेश आहे, प्रपंच साच म्हणून धरू नये, लटका म्हणून सांडू नये. प्रपंचाला खोटं म्हणसान तर प्रपंचाशिवाय काहीच होत नाही. खाणं पिणं उठणं बसणं हे सगळं तुम्हाला प्रपंचानंच होते. प्रपंच म्हणजे 5 भूत आणि 3 गुणांनी जो प्रपंच तयार झालाय. पच विस्तारे, भूमी राप नलो वायू, खम्मणो बुद्धी रे वचन. 5 भूत आहेत, रजतम सत्व 3 गुण आहे. या 3 म्हणून अष्टधा प्रकृती, याला प्रपंच असं म्हणतात. याला उदाहरण दिलं आहे शास्त्रात. जशी कणिक आहे, आणि कणकेमध्ये पाणी टाकल्याशिवाय त्याचा उंडा होत नाही. होईल का उंडा कणकीचं पाणी टाकल्याशिवाय? होत नाही. हा प्रपंच आहे, या प्रपंचाला गुणांनी बांधलेला आहे. हे जे 3 गुण आहे, ह्या सगळ्यामध्ये मिश्र आहे. पण या 3 गुणाच्या पलीकडे जेव्हा जाल, त्या वेळेला तुम्हाला परमेश्वर धर्माचं आचरण घडेल. 3 गुणाच्या पलीकडे असलेला तो परमेश्वर आहे. तो परमेश्वर अविक्रिय आहे.
तो परमेश्वर कुठल्याही गोष्टीने विकरत नाही, त्याच्या ठिकाणी विकरले पण नाही. संसार हा विकारवंत आहे, देवता ह्या विकारवंत आहेत, पण परमेश्वर हा अविक्रिय आहे. तुम्हाला साधर्म्य दिसेल, सारखेपणा दिसेल, पण सारखेपणा असूनही तो आपल्यातून वेगळा आहे. श्रीकृष्ण महाराज 16 सहस्त्र नारी भोगुनी बाळ ब्रह्मचारी हे श्रीकृष्णाचं रूप सांगितलं. वास्तविक पाहता राज्य वेशामध्ये आहेत, सगळं त्या ठिकाणी उपभोग घेत आहेत, पण तरी सुद्धा पद्मपत्र मिवांबसा, कमळाचं पान पाण्यात आहे, वर काढलं तर एकही थेंब त्याच्यावर नसतो, पाण्यात असून वेगळा. तसं परमेश्वराचं जे रूप आहे अशा प्रकारचं आहे, तुमच्या आमच्यामध्ये येतो, पण कधी कर्मात बंदिस्त होत नाही. मी अवतरती वेळे नरगे प्रपंचाचे खोडे, मजन उपजती डोहाळे कर्म वासने. परमेश्वर कधी कर्मामध्ये बंदिस्त होत नाही, तो नित्य मुक्त आहे. म्हणून आपण त्या भक्ती केल्याने आपल्यालाही तो मुक्त करू शकतो, तो कधी बांधला जात नाही. श्रीकृष्ण महाराजांचं सुद्धा तसंच वर्णन आलेलं आहे का नियम्य रसना नेत्रम त्वचा श्रवण नाशिका कायन मनसा वाचा. या प्रकारे जे शरीराचे जे काही उपभोग आहे तो कधी वाचेने मलिन झाला नाही, तो कधी नेत्राने मलिन झाला नाही, तो कधी अंतःकरणाने मलिन झाला नाही, कुठल्याही प्रकारच्या विषय वासनेला त्याला स्पर्श होत नाही. असं जे रूप आहे ते परमेश्वराचं आहे, असं जे अधिष्ठान आहे ते परमेश्वराचं आहे. अशा पवित्र परमेश्वराचं नाम जेव्हा आपण घेत असतो आपल्यालाही त्या नामाने पवित्रपण येत असते. म्हणून आपण त्या प्रपंचाच्या परमेश्वराच्या अधिष्ठानाचं जे काही महत्व आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ज्याचं नाम आपण घेतो तो पवित्र आहे, ज्याचं स्मरण करतो तो अति पवित्र परमेश्वर आहे, आणि म्हणून तो आपल्यालाही पवित्र करू शकतो. ही त्या साधनेची गोडी आहे, ही त्या परमेश्वराचं महत्व आहे. आणि म्हणून अनन्य साधारण असं ईश्वर भक्ती मार्गाला महत्व आहे. ते प्रत्येकाने ज्याचं जे अधिष्ठान असेल, प्रत्येक अधिष्ठानाच्या भक्तीच्या आचरणाने फळ मिळतात. फळामध्ये कमी अधिकपणा असतो, पण फळ मिळत असते. ते फळ तुम्हाला सुखरूप आहे. काही सुखापासून काही सुख देणारे असतात. जसं एखादा गोड पदार्थ, गोळाचा खळा आहे, तुम्ही तोंडात टाकला, चघळला, चॉकलेट आहे, जोपर्यंत चघळली गोडी लागणार, चॉकलेट संपली गोडी संपून जाणार. परंतु ईश्वराचं भक्तीचं जे फळ आहे ते नित्य आहे. इतर भक्तीचे फळही तुम्हाला मिळतात, काही क्षणापुरते असतात. क्षणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, पुण्य क्षीण झालं की पुन्हा मृत्यू लोकात परत यावं लागतं. परंतु ईश्वराच्या भक्तीचं फळ कधीही नष्ट न होणारं ईश्वराचं फळ तुम्हाला ईश्वर देऊ शकतात. हे ईश्वराचं भक्तिरूप सामर्थ्य आहे, हे ईश्वराचं दातृत्व आहे. त्याला एकदा दिलं पुन्हा परमेश्वर त्याचा वापस घेत नाही. त्या ठिकाणी त्याला संपूर्णत्वाने शेवटपर्यंत त्या दुःखापासून सोडवण्याची हमी परमेश्वर घेत असतात. असं नित्य शाश्वत फळ परमेश्वराचं आहे. आणि मग त्या शाश्वत परमेश्वराची भक्ती आज या आईच्या ठिकाणी जीवनामध्ये ईश्वराच्या ठिकाणी घडण्याचा योग आहे. ती भक्ती त्यांनी शेवटपर्यंत टिकून ठेवावी. शेवट जाता सुद्धा परमेश्वराचं नाम मुखात असलं पाहिजे. मुली बाळी प्रपंच जर डोळ्यासमोर आला तर तो प्रपंच तर आहेच आहे, पण देव जर समजा शेवट तुमच्या मुखात देवाचं नाम आलं, यापेक्षा भाग्य दुसरं कोणतं नाही. आणि म्हणून ते सुद्धा नाम मुखात ठेवण्यासाठी ईश्वर सुद्धा आपल्या मागच्या पिढीचं रक्षण करतो. जो धर्म आचरत असतो, भक्ताचं जर रक्षण देवाने केलेलं आहे त्याला भक्तवत्सल म्हटलंय. तर परमेश्वर भक्त असो की त्या भक्ताचा जो परिवार असतो, त्या भक्ताचं जे काही आहे संपूर्ण, त्यांनाही परमेश्वर रक्षण करतात. अशा प्रकारे भक्तवत्सल हा ईश्वर आहे, भक्ताचा आत्मा आहे. आणि त्या परमेश्वराला आपण शरण गेलो पाहिजे. आज या वनिताताई आपल्या जीवनामध्ये ईश्वराला शरण जात आहेत. सहजपणे त्यांनी माझ्याजवळ शब्द काढला की मला अनुसरण्याची इच्छा आहे, परंतु मला काही शारीरिक अनाधिकार आहेत, बसण्या उठण्यापासून वृद्धापकाळ आहे. मी म्हटलं बाई, वृद्धापकाळ हा प्रत्येकालाच असतो. वृद्धापकाळामध्ये प्रत्येकच जण आहे. प्रत्येकाला शारीरिक बाल अवस्था, प्रौढ अवस्था, मुग्ध, प्रागल्भ ह्या अवस्था काही आपल्या हाती आहे का? पण धर्म हा आचरण करणे हे आपल्या हाती आहे. आपण या देहातून निघून गेल्यानंतर मग पुन्हा ती व्यवस्था नाही. आणि म्हणून तुमचा निर्णय योग्य आहे. तुम्ही निश्चितच ईश्वराला शरण गेल्यात तर देवालाही त्याचा आनंद आहे आणि तुम्हालाही निश्चित परमेश्वर पदरात घेतील. अशा प्रकारची सद्भावना त्यांच्या ठिकाणी मी व्यक्त केली. त्यांनी आजचा हा दिवस, माझी पूर्वी 6 तारीख ठरली होती, परंतु आमच्या पंथातील एक जुने असे व्यक्तिमत्व असलेले बाबा, त्यांचं देहावसान झालं आणि त्यांचा काल 10वा त्या ठिकाणी होता. मला तिथे जावं लागलं अचानक. आणि म्हणून काल जवळजवळ मी त्या
गुजरात बाउंड्रीवर होतो काल, शहादा तालुका म्हणजे 500-600 किलोमीटर लांब होतो कालच्या कार्यक्रमात. इथून मी प्रवास करत रात्री 10-11 वाजता अमरावतीला पोहोचलो आणि आज सकाळी आपल्यापर्यंत आलो. तर अशा प्रकारे त्यांच्याही जीवनात हा चांगल्या प्रकारचा योग आलेला आहे. परमेश्वराने त्यांचं हे ईश्वर कार्य, धर्म कार्य स्वीकारात घ्यावं. त्यांच्या आत्म्याला चांगल्या प्रकारे भविष्यात जेणे प्रकारे आनंद मिळेल, सुख मिळेल, अशा प्रकारचं देवाने त्यांच्यासाठी पुढचं हे त्यांचा रस्ता आहे तो सुकर करावा. आपल्या अच्युत पदापर्यंत ईश्वराने त्यांना न्यावं ही परमेश्वराच्या चरणाशी प्रार्थना करतो. तुम्ही सर्वजण आईच्यासाठी देवाला प्रार्थना करा आणि इथून आता हे उर्वरित आयुष्य ते देवाला समर्पित करीत आहे. त्यांचे 2 पुत्र आहेत, 1 मुलगी आहे. हा सर्व आलेला परिवार, आपण सर्व ग्रामस्थ सगळ्यांच्या साक्षीने हा एक जीव आज परमेश्वराला अनन्य भावे अनुसरत आहे, शरण जात आहे. ही एक आपल्यासाठी काय आहे, आदर्श आहे जीवनाला. आपल्यालाही काही एक आदर्श त्या आई आपल्या जीवनातून देत आहेत. तो आदर्श त्यांनी आपल्या जीवनात सगळ्यांनी पाळण्याचा प्रयत्न करावा. एवढा आजच्या निमित्तानं बोलून या ठिकाणी माझ्यासोबत महंत चक्रपाणी बाबा, ते नागपूरला जाणार होते, त्यांनाही आणलं मी. आमच्यासोबत दामोदर बाबा आहेत, माझ्यासोबत आमचे प्रकाश दादा आहेत आणि आपण सर्वजण आता आईला आपण अनुसरण दे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की